नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आज मी तुम्हाला माझा मागच्या महिन्याचा प्रॉफिट आणि लॉस रिपोर्ट दाखवणार आहे। अनेक जणांना असं वाटतं की ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळी प्रॉफिटच व्हावं लागतं, पण तसं नाही। तुम्हाला आजचा माझा हा रिपोर्ट बघून कळेल। हा रिपोर्ट बघू शकता। हा रिपोर्ट आहे 1 मार्च ते 31 मार्चपर्यंतचा। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मागच्या महिन्यात मला एकूण 8 वेळा लॉस झालेला आहे आणि फक्त 6 वेळा प्रॉफिट झाला आहे। म्हणजे माझे व्यवहार जास्त वेळा चुकलेले आहेत आणि कमी वेळा बरोबर आलेले आहेत। तरीसुद्धा तुम्ही महिन्याच्या शेवटी बघू शकता, मी 3088 रुपयाने प्रॉफिटमध्ये आहे। त्यातून टॅक्सेस 1034 वजा केले तरी माझ्या हातात 2053 रुपये नेट प्रॉफिट उरलेले आहे। आता या ठिकाणी बघा, मला जास्त वेळा लॉसेस होऊन सुद्धा मी प्रॉफिटमध्ये कसा आहे, तर याचं मुख्य कारण आहे रिस्क मॅनेजमेंट। माझ्या लॉसेसकडे लक्ष द्या। 468 रुपये, 545 रुपये, 472 रुपये, म्हणजे मी माझे लॉसेस आहे 500च्या आसपास ठेवलेले आहेत। आणि आता माझे प्रॉफिट बघा, 945 रुपये, 1043 रुपये, 1045 रुपये, 1039 रुपये, म्हणजे मी माझे प्रॉफिट 1000च्या वर ठेवलेले आहे। यालाच म्हणतात 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो। मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये तुम्ही किती वेळा बरोबर येता यापेक्षा तुम्ही चुकता त्यावेळी किती घालवता आणि ज्यावेळेस बरोबर येता त्यावेळेस किती गमावता, याला जास्त महत्त्व आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे 2000 रुपये मी 25,000 कॅपिटलवर कमावलेले आहेत। मी फक्त इक्विटीमध्ये ट्रेडिंग करतो, कारण तिथे रिस्क मॅनेजमेंट करणं सोपं असतं। कदाचित काही जणांना वाटत असेल 2000 हे खूप कमी आहेत, त्यात काय विशेष आहे, पण गणिताच्या भाषेचा विचार केला तर आपण टक्केवारीमध्ये बघू। 25,000वर 2000 रुपये प्रॉफिट म्हणजे एका महिन्याला 8% रिटर्न होतात। जगातील मोठे गुंतवणूकदार किंवा बँक FD वर्षाला 6 ते 7% व्याज देतात, तिथे आपण एका महिन्याला 8% रिटर्न काढले। ट्रेडिंगमध्ये आकड्यापेक्षा रिटर्न ऑन कॅपिटल खूप महत्त्वाचा असतो। जर तुम्ही 25,000वर 8% काढू शकता, तर उद्या तुम्ही 2.5 लाखावर किंवा 25 लाखावर सुद्धा तेवढ्या शिस्तीने प्रॉफिट काढू शकता। म्हणूनच सुरुवातीला मोठ्या नफ्याच्या मागे न लागता टक्केवारीमध्ये कसं वाढवता येईल आणि आपली शिस्त कशी टिकवता येईल यावर लक्ष देणं गरजेचे असते। जर मी 8 वेळा लॉस होऊन सुद्धा 8% रिटर्न काढू शकतो, तर तुम्ही नक्कीच करू शकता। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा रिस्क रिवॉर्ड रेशो कसा वाटला। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।